मनमाडकरांची तालुका प्रशासनावर संतापाची लाट। मंडळ अधिकारी सेवानिवृत्त, नवीन नियुक्ती नाही। नागरिकांना नाहक मारावे लागत आहे नांदगावच्या खेऱ्या। मनमाड शहरातील मंडळ अधिकारी सोपान गुळवे साहेब सेवानिवृत्त झाले। त्यांच्या जागी अद्याप नवीन मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही। परिणामी मंडळ अधिकारी कार्यालय सध्या बिनअधिकारी पडून असून शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी थेट नांदगाव तहसील कार्यालयात जावे लागत आहे। विशेषतः मंडळ अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी समक्ष करावयाच्या प्रतिज्ञापत्र नोंदणीसाठी नागरिकांना नांदगावचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे। यामुळे आर्थिक खर्च वाढत असून वृद्ध, महिला व दिव्यांग नागरिकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते एखादा अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती प्रशासनाला आधीपासूनच असते। त्यामुळे त्यापूर्वीच नवीन अधिकारी नियुक्त करणे किंवा किमान प्रभारी अधिकारी नेमणे अपेक्षित होते। मात्र तसे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही असे दिसते। नागरिकांतर्फे अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मनमाडसारख्या लाखो लोकसंख्या असलेल्या महत्त्वाच्या शहरात महसूल विभागाचे प्रमुख कार्यालय अधिकारी विना ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे। यामुळे विविध शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पंचनामे, प्रतिज्ञापत्रे व इतर महसुली कामे रखडली आहेत। नागरिकांनी प्रशासनाला तातडीने नवीन मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी किंवा प्रभारी अधिकारी नेमून मनमाडकरांची गैरसोय दूर करावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे।